नमस्कार, मी अश्विनी मराठी स्पेशल किचनमध्ये मी तुमचे मनापासून स्वागत करते. आज आपण एक वाटी रव्यापासून मस्त असा झटपट होणारा नाश्ता करणार आहोत. अगदी नाश्त्यासाठी कमी वेळ असेल, सकाळच्या गडबडीत आपल्याला नाश्ता जमत नसेल करण्यासाठी, तर हा झटपट होणारा नाश्ता एकदा नक्की ट्राय करा आणि चवीलासुद्धा अगदी भन्नाट लागतो. चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा मी बारीक रवा घेतलेला आहे. तर हा 0 साईजचा रवा आहे. एकदम बारीक रवा आपल्याला मिळतो, तो इथे वापरलेला आहे. तुम्ही जाड रवा वापरला तरीही चालेल, पण जाड रवा जर वापरला तर तो मिक्सरला बारीक फिरवून घ्यायला लागेल. त्यासाठी आपल्याला इथे बारीक रवाच वापरायचा आहे. तर 1 वाटी मी रवा इथे वापरलेला आहे. त्यानंतर 1 वाटी दही घेतलेला आहे. म्हणजे 10 रुपयाचा जो दह्याचा डब्बा असतो तो घेतलेला आहे. साधारणपणे मोठे 2 चमचे हे दही आहे. चवीनुसार मीठ, खाण्याचा सोडा पाव चमचा. त्याचबरोबर एक मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा घेतलेला आहे. एक मध्यम आकाराचा टॅमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. 3 मिरच्या इथे मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर कोथिंबीर घेतलेली आहे आणि 1 चमचाभर जिरे घेतलेले आहे. तर हे सर्व साहित्य आपल्याला आता या रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता सगळ्यात पहिल्यांदा एका भांड्यामध्ये मी 1 वाटीभर रवा घालून घेते. वाटी थोडीशी मोठी आहे, त्यानुसार इथे साधारणपणे 200 ग्रॅम रवा भरेल. याच्यानंतर आपल्याला 2 मोठे चमचे दही घालून घ्यायचे आहेत. 10 रुपयाचा जो दह्याचा डब्बा येतो आईस्क्रीमसारखा, तेवढे दही इथे मी वापरलेले आहे. तर तेवढे दही पुरेसे आहे यासाठी. तर हे दही मी या रव्यामध्ये मिक्स करून घेते, जेणेकरून यातील ज्या गाठी असतील त्या तुटल्या जातील. त्यासाठी यामध्ये अशा पद्धतीने मी दही मिक्स करून घेतलेले आहे. आता यामध्ये जे काही आपण चिरून ठेवलेले आहेत कांदा, टॅमॅटो, मिरची, त्याचबरोबर कोथिंबीर, जिरे हे सर्व घालून घ्यायचे आहे. तर आता याच्या व्यतिरिक्त तुम्ही गाजर आणि सिमला मिरची याचा देखील वापर करू शकता. तुमच्या आवडीनुसार यामध्ये तुम्ही भाज्या वापरू शकता. तर मी फक्त इथे कांदा, टॅमॅटो, कोथिंबीर याचाच वापर केलेला आहे. आता हे घालून घेतल्याच्यानंतर आपल्याला हे देखील मिसळून घ्यायचे आहे यामध्ये. आता यामध्ये मी पाणी घालून घेणार आहे. तर इथे 1 ग्लास पाणी मी घेतलेले होते, तर त्यातील साधारणपणे अर्धा ते पाऊण ग्लास पाणी मी यामध्ये घालून घेतलेले आहे. एकदम पाणी न घालता थोडे थोडे करून पाणी घालायचे आहे, जेणेकरून आपल्याला हे बॅटर व्यवस्थित भिजवता येईल. एकदम पाणी जर घातले तर हे बॅटर सैलसर होईल. त्यासाठी आपल्याला थोडे थोडे करून पाणी घालायचे आहे. आता उरलेले देखील यामध्ये पाणी घालून घेते. तर साधारणपणे मी इथे ग्लासभर पाणी वापरलेले आहे. आता हे मिक्स करून झाले. आता हे मिश्रण आपल्याला 5 ते 6 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे, जेणेकरून जो रवा आहे तो फुलला जाईल. त्यासाठी आपल्याला हे बाजूला मिश्रण ठेवून द्यायचे आहे. आता 5 मिनटं झालेली आहेत. 5 मिनटानंतर आपण हे मिश्रण बघूया. तर रवा बऱ्यापैकी छान फुगला गेलेला आहे. यातील पाणी देखील शोषून घेतलेलं आहे. तर यासाठी आपल्याला थोडेसे अजून पाणी लागेल. तर त्यासाठी मी थोडेसे पाणी घेते आणि या ग्लासमधील साधारणपणे पाव ग्लास मी पाणी यामध्ये घालून घेणार आहे आणि हे मिक्स करून घेऊया. तर एकत्रितपणे आपल्याला 1.25 ग्लास पाणी लागलेले आहे. तर तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता कशा पद्धतीने आपल्याला हवी आहे. अशा पद्धतीने आपल्याला बॅटर हवे आहे. जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही. आता यामध्ये मीठ आणि खाण्याचा सोडा घालून घ्यायचा आहे, कारण की आता आपल्याला हा नाश्ता तयार करायचा आहे. ज्यावेळेला आपल्याला नाश्ता तयार करायचा आहे त्याच वेळेला आपल्याला खाण्याचा सोडा आणि मीठ घालून घ्यायचं आहे. त्याच्या आधी मीठ किंवा खाण्याचा सोडा घालायचा नाही. ज्यावेळेला आपण मुरत ठेवतो, बॅटर मिक्स करून सर्व भाज्या मिक्स करून ठेवतो, त्यावेळेला घालायचं नाही. ज्यावेळेला आपल्याला करायचं आहे त्याच्या आधी अगदी 2-3 मिनटं आपल्याला हे मीठ आणि सोडा घालून घ्यायचा आहे. आता गॅसवरती पॅन तापत ठेवलेला होता, त्यावरती थोडेसे चमचाभर तेल घालून घेते आणि सर्व तव्याला लावून घेणार आहे.
कारण की तवा आपला चांगला तापला गेल्याच्या नंतर स्टार्टिंगला आपल्याला तेल घालायची गरज आहे, जेणेकरून आपलं बॅटर हे खाली चिकटणार नाही. तसं पण नॉनस्टिकचा तवा असल्यामुळे हे बॅटर चिकटणारच नाही. आपला नाश्ता हा क्रिस्पी छान व्हावा त्यासाठी मी इथे तेल घातलेलं आहे. आता यावरती तव्याचं टेम्परेचर मेंटेन व्हावं त्यासाठी पाण्याचा हापका इथे शिंपडायचा आहे. फक्त स्टार्टिंगलाच मी इथे पाणी वापरलेलं आहे, नंतर प्रत्येक वेळेला मी तेलच इथे घालून घेणार आहे. आता एक पळीभर बॅटर आपल्याला या तव्यावरती घालून घ्यायचं आहे. जास्त बॅटर न पसरता आपल्याला जाडसरच हा उत्तप्पा करून घ्यायचा आहे. आता साधारणपणे 2 ते 3 सेकंद आपल्याला झाकण ठेवायचं आहे, जेणेकरून हा चांगला फुलला जाईल आणि तो चांगल्या प्रकारे शिजला जाईल आणि त्याला वरून छान जाळी सुटली जाईल. आता झाकण काढूया आणि याच्या कडेने तेल सोडून घेऊन आपल्याला हे पलटी करून घ्यायचं आहे. तेल यासाठी सोडायचं आहे कारण की हा रव्याचा उत्तप्पा आहे. छान वरून कुरकुरीत आणि आतून मऊ लागतो, त्यासाठी आपल्याला यावरती तेल सोडून घ्यायचं आहे. आता याची दुसरी बाजू पलटी करून ती देखील आपल्याला भाजून घ्यायची आहे. याच्या कडेने देखील तेल सोडूया आणि छान खरपूस होईपर्यंत आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे. जास्त वेळ लागत नाही. दोन्ही बाजूने छान मस्त असा उत्तप्पा भाजला गेलेला आहे. आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर अशाच प्रकारे मी इतर राहिलेले उत्तप्पेसुद्धा करून घेणार आहे. अगदी झटकीपट होतात. तर दुसऱ्या वेळेला देखील मी फक्त तेल सोडलेले आहे, पाण्याचा हापका मारलेला नाही आणि आपल्याला एकसारखे असे उत्तप्पे केले की पटापट होतात. तर अशाच प्रकारे मी एक पळीभर बॅटर यामध्ये टाकून घेतलेले आहे आणि दोन्ही साईडनं तेल सोडून हा छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. तर तुम्हाला ही झटपट रेसिपी कशी वाटली हे नक्की मला कमेंट करून सांगा आणि सकाळच्या घाईगडबडीत किंवा सायंकाळी नाश्त्याच्या वेळेला पटकन आणि झटपट होणारा हा नाश्ता आहे. अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात हा तयार होतो आणि चवीला तर अप्रतिम लागतो. तर तुम्ही ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करून पहा. अगदी मऊ लुसलुशीत आणि वरून थोडासा क्रंचीपणा, कुरकुरीतपणा असतो या उत्तप्प्याला. तुम्ही सॉसबरोबर किंवा खोबऱ्याच्या चटणीबरोबर देखील हे खाऊ शकता. मुलांना तर खूप आवडतो. तर असा हा मस्त लुसलुशीत, पटकन होणारा नाश्ता तुम्हाला कसा वाटला, याची रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून कळवा. त्याचबरोबर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. धन्यवाद.